नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। ह्या कार्यक्रमामध्ये आपण जुनी पोलीस लाईन मध्ये आलो आणि आज पौर्णिमा आहे वट सावित्रीची आणि इथं जास्त वडाचे झाड आहेत। दाखवा जागृत, पाठीमागं दाखवा, तिकडे एक वडाचं झाड आहे आणि इकडे बी दाखवा, इथे एक आहे आणि त्याच्या पाठीमागं बी आहे, तिकडे बी जाणार आहे। आपण प्रत्येक महिलांना विचारणार आहे काय मागून घेतलंय आपल्या नवऱ्यासाठी। आपला नवरा कसा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, काय या वडाच्या झाडाकडनं अपेक्षा केलेत ते आपण सगळीच माहिती ह्या सगळ्या महिलांकडनं घेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे। दाखवा, सगळे महिला आपल्या आपल्या मनातली इच्छा ह्या वडाला मागत आहेत। काय मागितलेत हे आपण सगळेच ह्या सगळ्या आपल्या ताईंना विचारणार आहे। ताई नमस्कार, मी राहुल रणदिवे। काय मागितलेत? हाच पती जन्मजन्मी मिळू दे, आयुष्य लाभू दे त्यांना, हे माझे। जसं वडाला 100 वर्ष आयुष्य आहे ना, तसेच मिस्टरांना पण 100 वर्ष आयुष्य लाभू दे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। धन्यवाद। ताई तुम्ही काय मागितलेत? मी पण हेच मागितलंय की जसं वडाला 100 वर्ष आयुष्य आहे तसंच पतीला पण 100 वर्ष आयुष्य मिळू दे आणि हाच पती जन्मजन्मी मिळू दे। त्यांना आर्थिक, सामाजिक आणि त्यांचं हेल्थ सगळं चांगलं राहू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद ताई। प्रत्येक ताईंना विचारणार आहे, या जागृतीकडे। हा बोलू दे ताई, या इकडं। प्रत्येकांना आपण विचारणार आहोत। हा या, नगरसेविका बी आले तिकडं। मला सांगा, प्रत्येक जण नवऱ्यासाठी काय तर काय मागत असते। तुम्ही एक नगरसेविका आहेत, काय मागितलंय मी वडाला? पहिला तर सगळ्या महिलांना वटसावित्रीच्या, वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते। प्रत्येक जण आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मागत असते, त्याचं उत्तम आरोग्य राहावं अशी त्यांच्याकडे प्रार्थना करत असते। आणि मी माझ्या नवऱ्यासाठी वेगळं काहीतरी म्हणलं तरी मी त्याचं, माझ्यापेक्षा जास्त त्याची राजकारणात भरभराट होऊ दे, त्याची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण होऊ देत, एवढंच। धन्यवाद ताई। मला सांगा ताई, तुम्ही काय मागितलंय? आमच्या भाऊजीसाठी काय मागितलंय? दीर्घायुष्य मागितलं, उत्तरोत्तर प्रगती व्हावी त्यांची, ते मागितलं। धन्यवाद ताई। मला सांगा ताई, तुम्ही काय मागितलंय आमच्या भाऊजीसाठी? दीर्घायुष्य मागितलं त्यांच्यासाठी, म्हणजे भरभराटी हो, एवढंच मागितलं। एवढंच? जन्मजन्मी आज त्यांनी आम्हाला मागू द्या का नको मागू दे, पण जन्मजन्मी आम्ही त्यांनाच मागतोय। 7 जन्मासाठी त्यांनी बुकिंग करून ठेवतोय। 7 जन्मासाठी रिझर्वेशन केलंय। हा, मला सांगा ताई, तुम्ही काय मागितलेत? जन्मजन्मी हाच पती मिळू दे, हेच मागितलं। तुमच्या घरचे काय करतात? कंपनीत आहेत। ताई तुम्ही सांगा, तुम्ही किती जन्म मागितलेत? 7 जन्मानंतर ना जे असतील तेवढे मागितले। दीर्घायुष्य मागितले आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि आरोग्य चांगलं व्हावं, हे मी मागितलेलं आहे आज। धन्यवाद ताई। मला सांगा, तुम्ही काय मागितलेत? जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, हे मागितले। भांडणं केला होता का कधी? रोज भांडणं होतात, भांडणं तर रोजच होते, तरी पण मागितलं। लक्षात असू दे, सगळ्याच्या घरात भांडणं असतात, माझ्या बी घरात आहेत, लक्षात असू दे। हा, त्याशिवाय मजाच नाही संसारात, मग भांडणाशिवाय मजाच नाही। हा, काय म्हणला? भांडणातूनच प्रेम निर्माण होते, भांडणाच्या संसारात गोडी नाहीये। हे सगळेच महिला भांडणं करणार आहेत आपल्या भाऊजी बरोबर आणि त्यांनाच मागणार आहेत। काही तुमचं बी झालं? तुमचं झालं का? इथं फिरलाव का? काय मागितलं? हातपती 7 जन्मी। तुमच्या घरचे काय करते ताई? शाळेच्या वर देखील, शाळेच्या वर देखील। हा, सगळेच आपला नवरा कसलाही असू दे, पिदुडा असू दे, खदुडा असू दे, काही राहू दे, हे सगळे महिला हेच भला है बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है। लक्षात असू दे, कसलाही राहू दे नवरा, सगळेच महिला आपल्या आपल्या नवऱ्यांसाठी
काय तर काय मागतात वडाला, हे मात्र निश्चित आहे. तर या तुमचं झालं का? हो झालं की. काय मागितलं? काय ना जन्मजन्मी हाच पती भेटू दे म्हणून. अजून काय? लेकरं आपले व्यवस्थित सांभाळतात. सांभाळतात की. मस्त एकदम. आपल्याला व्यवस्थित सांभाळतात म्हणजे लेकरांना पण व्यवस्थितच सांभाळतात ना. त्यांची प्रकृती चांगली असली तर मग आपल्याला सुद्धा सांभाळते. आयुष्य आरोग्य त्यासाठी तर मागितलं ना त्यांचं चांगलं पहिला. ताईला एक प्रश्न विचारू म्हण. हा. सावित्रीने उपवास केला थोडा थोडा, तिच्यासाठी दिला बघा जन्माचा जोडा. हे सावित्रीने कसं 100 वर्ष आयुष्य मागितलं आपल्या पतीला, आणि जन्माच्या म्हणजे मरणाच्या दारातून सावित्रीने आपल्या पतीला वाचवलेलं आहे. म्हणून या दिवशी आपण वटसावित्री पौर्णिमा करत असतो. खूप काय चांगली माहिती दिली आहे. मला सांगा ताई, तुम्ही नगरसेविका आहेत आणि प्रत्येक आपल्या नगरसेवकांनी काय तर काय मागायला पाहिजे आपल्या शहरासाठी. आपल्या नवऱ्याची जर प्रकृती चांगली असली तर नवरा आपला काम करू शकतो, वार्डात फिरू शकतो, असं तुम्ही म्हणले होते. काय सांगाल सगळ्या प्रभागातल्या नागरिकांना? नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छिते की जे काही अवैध शहरामध्ये चालू आहे ते सगळं बंद व्हावं. शासनाला हे मी विनंती करते की जे काही ज्याने करून खरंच माता भगिनींचे पती त्याच्या आहारी चाललेले आहेत ते त्यांनी म्हणजे शासनाने बंद करावं, एवढं सांगते. जेणेकरून म्हणजे वाईट मार्गाला जाणार नाहीत माता भगिनींचे पती. काय बंद करावं असं तुम्हाला वाटतंय? दारूबंदी आणावी. हा, तंबाखू वगैरे हे बाकीचं सगळं आहे, अंमली पदार्थ ते सगळे बंद करावे. आणि याच्यातूनच म्हणजे सुधारणा हळूहळू नाही पण सुधारणा घडू शकते. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे. प्रत्येक महिलांचं म्हणणं हेच आहे की आपला नवरा कुठंही जाऊ नये आणि काही कुठाने करू नये. या इकडं, या इकडं. आता ह्या दाखवा इकडं जागृत कसं महिला आपल्या. या इकडं जागृत, इकडे या, त्यांचं होऊ दे. या काय तुम्ही फेऱ्या घेतलेत का? हो घेतले. काय मागितलंय? 7 जन्मी हेच नवरा मिळून. काय करते तुमच्या घरचे? भाजीपाल्याचा व्यवसाय. सगळेच करून खाणार आहेत आपल्या सोलापूरमध्ये, लक्षात असू दे. कोणी मोठा नाही आणि कोणीही छोटा नाही. हे बहुभाषिक शहर आहे आणि इथं विविध तेने नटलेला परंपरा म्हणलं जात आहे. तसं सगळेच विविध धर्माचे समाजाचे लोक राहतात. मला सांगा ताई, तुम्ही काय मागितलं? मी काय नाही, 7 जन्मी हेच नवरा मिळू दे. भांडणं करता का कधी? आमचा नवरा देव माणूस असले म्हणजे. आता सगळेजण आपल्याला सांगणार आहेत आमचा नवरा देव असणार आहे. म्हणलं तर जागृत इकडे या. नाही मला काय खरं नाही. काय संध्याकाळी काय तर खरं नाही म्हटलं. काय म्हणाला? काय मागितलंय वडाला? जन्मजन्मी हाच पती मिळवू दे म्हणून. भांडणं करता का कधी? भांडण झालं तरी प्रेम तेवढंच आहे. मला सांगा ताई, सगळ्याचेच नवरे चांगले असतात किंवा वाईट असतात असं नसतं. असते हो सगळं. आणि एकानं ऊन एकानं सावली झालं तर संसार चालतोय. दोघांनी ऊन ऊन चालत नसतंय. एक समंजस पाहिजेच. बरोबर आहे की नाही? शेवटी स्त्रीला कसं आहे सगळं समजून घ्यायचं असतंय. सगळं घरचं काम, हा, सगळेजण घर सांभाळत असतात महिला. तिला शिवशक्ती मंडळ आहे त्यासाठीच सगळं सांभाळून घेते म्हणून. तरी सर्व सांभाळून घेते म्हणून तिला शिवशक्ती मंडळ आहे. इकडे ह्या ताईकड जागृत ताई, मला सांगा तुम्ही काय मागितलंय तुमच्या नवऱ्याला? नाही मला बोलता येत नाही. नको. भांडणं करता काय नवऱ्या बरोबर? नाही करत सर. नाही नाही बोलता येत नाही मला जास्त. बोलता येत नाही?
बहुतेक भांडणं झालं यांचं. नाही नाही झालं. भांडणं नाही. काय मागितला वडाला? फिरला तुम्ही? हो. जन्मोजन्मी हेच पती मिळू दे. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. खरं मी त्यांनी माझी बायको आणि मी त्यांचा नवरा होऊ दे असं मागितलं आम्ही. हा. खूप काही चांगली माहिती दिली आहे. तिकडे दाखवा जागृत. सगळेच ताई फिरायला लागलेत आपल्या आपल्या नवऱ्यासाठी काय तर मागायला. आजीपाशी जाऊ म्हण. आजी मला सांगा किती आहे तुमचं वय आता? 65 वयामध्ये बी हेच नवरा पाहिजे आणि जन्मोजन्मी हेच नवरा पाहिजे हे मागणीसाठी इथं आलेत. हा काय मागितलंय? 7 जन्मी हीच नवरा मिळू दे. भांडणं केलं का कधी? हा? नाही. खरं? मार खाल्लाय बघा. मार खाल्लाय. होय. आता चांगलं सांभाळते. आता पूर्वीचा तुमचा जमाना वेगळा होता. काय सांगाल सगळ्या महिलांना? काय सांगा. काय सांगाल सगळ्यांना कसं राहावं? असंच आमच्यासारखं राहावं. अजून काय. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. हा मला सांगा तुम्ही काय मागितलेत? मी मागितले की जन्मोजन्मी हाच नवरा भेटो. भांडण कधी केलं का? हो केलोय. एकत्र पण होतोय भांडण करून. तेच तर मग जीवनाची मजा असते ना भांडण केलं तर. हा ना. धन्यवाद ताई. ह्या ताईला विचारू मग. मला सांगा ताई काय मागितलंय? जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे. त्यांचं आरोग्य चांगला आणि सुंदर असू दे. काय करते तुमच्या घरचे? व्यवसाय. आपले भाऊजी व्यवसाय करतात. मला सांगा भांडण भिन्न केला का कधी? दररोजच होत. सकाळी भांडण संध्याकाळी बोलतात परत. धन्यवाद. सगळ्याचं भांडण होत आहे आणि सगळेजण बोलतात. तर तुम्ही फिरलाव का? हा तिकडे ह्यांना विचारू म्हण. मला सांगा तुमच्या नवऱ्यावर किती प्रेम करता एकदा सांगून टाका. भरपूर. काय मागितलं? पतीला दीर्घ आयुष्य आहे. वडाला जसं आयुष्य आहे तसं पतीला लागू दे. सद्गुरू बैठकीमध्ये तेच सांगतात की वडाला गेल्यावर तेच मागा तुम्ही. जसं वडाचं आयुष्य तसं पतीला लागू दे. असं बी म्हणलं जात ताई की जेव्हा आपले लेकरं बाळ मोठे झाले की नवऱ्याचा विचार बहिणी सोडून देतात आणि त्याचं सगळं जीव आपल्या लेकरावर जात आहे. तसं नसतंय. कधी क्वचित असतंय तसं. सगळ्याचं तसं नसतंय. सगळ्याचं तसं नसतंय आणि आपले मनात तसे नसतात ना. त्याच्यामुळं सगळ्याचे मन म्हणा विचार त्यांचे सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात. जसे बोट तसे माणसं. म्हणजे 5 बोट सारखी नाहीत. सारखे नाहीत. हा. धन्यवाद ताई. हे सगळेच महिला सद्गुरू बैठक मध्ये ते सांगतात की म्हणजे भांडण करू नका. काय आयुष्यात नेताव हे म्हणतात. बोलायचं एक म्हणतात 20-20 वर्ष 40 वर्ष आम्ही बोललो नाही मग काय उपयोग आहे आयुष्यातील ते म्हणतात. हा. धन्यवाद. लय भांडणं करतात बहुतेक नगरसेविका. भांडणं असं कुणाच्या घरात नाही असं नाहीच. माझं सुद्धा भांडण होत आहे. मी रोज 4 वेळा भांडणं करतो. 4 वेळा. आम्ही 1 वेळा करतो. सगळ्याच्या घरात भांडणं असतंय. सगळे दाखवा इकडं. सगळ्यांना दाखवा. सगळ्यात. आजी जागृती आहे इकडं. किती आहे तुमचं वय? 68. 68 आहे. हा. काय मागितलंय वडाला? वडाला मागितलं जन्मोजन्मी हेच पती मिळू दे आणि मला पतीच्या आधी मरण येऊ दे. बापरे. खतरनाक आहे सगळं. माझा नवरा जिवंत राहू दे, त्यांच्या आधी मला येऊ दे, नंतर न त्याला येऊ दे, असं मागितलंय. असं बी म्हणलं जात आहे की आपलं लग्न झालं आणि मुलं झाले तर लेकरावर आपल्या नवऱ्यावरनं माया कमी होते आणि लेकरावर जाते असं म्हणलं जात आहे.
नाही तसं होतच नाही हा? तसं होतच नाही माझं तर होत नाही बघा नवऱ्यावर माया म्हणजे नवऱ्यावर माया नवरा पण मला काय बोलत नाहीत काय नाही उलट आम्ही एकामेकाला काहीच बोलत नाही भांडण केलं का कधी कधीच नाही भांडणं केली आतापर्यंत भांडण झालं काहीच मागितलं नाही मी हा. फक्त तुम्ही पाहिजे बाकीचं काही नको येऊ का धन्यवाद हे सगळेच महिला बोललेत आणि ज्यांना जे पाहिजे त्या वाडाला मागितलेत मी राहुल रणदिवे जागृत रणदिवे सोलापूर न्यूज